अध्यक्ष महोदय, आज आपण 2026 विधेयक क्रमांक 48 हे महिला शेतकऱ्यांना विविध कल्याणकारी धोरणे, कार्यक्रम, योजना व पतकर्ज याचा लाभ मिळणे शक्य व्हावे या दृष्टीने महिला शेतकऱ्यांना मान्यता देण्यासाठी व महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच महिला शेतकऱ्यांना आधार सामग्री डेटाबेस तयार करण्यासाठी हे बिल या ठिकाणी आज हे विधेयक आणलेलं आहे। मला वाटतं या राज्यामधील महिला शेतकरी निधी, महिला सक्षमीकरण या महिलांच्या संदर्भातलं एक सक्षमीकरणाचं बिल या ठिकाणी आणले। या बिलाचं मी स्वागत करतो। कृषी मंत्री भरणे मामा आता सगळ्या आमच्या महिला वर्गाचे मामा झाले आणि जो काही हट्ट पुरवायचा असतो तो मामांच्याकडे मागतो, असं पूर्वीच्या नाही तसं मामांच्याकडे आता सगळ्या आमच्या भगिनींचा हट्ट तुमच्यापर्यंत देणार आहे। नाही 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 प्रेमानं बोलतोय, उपरोक्तपणे तुम्ही सगळं मांडलं आता ते। मला वाटतं या ठिकाणी हे बिल आणल्यानंतर अगदी थोडक्यात मी काही सूचना करतो की आपल्या गावाकडं जिथं शेती आहे तिथं पारंपरिक शेती करताना अनेकदा आपल्या मुख्य शेतकरी जो घरातला असतो, प्रमुख मंडळी असतात, यांच्या नावावरती शेतजमीन असते आणि ही शेतजमीन अजून सुद्धा मुलांच्या आणि नातवांच्या नावानं झालेली नसते आणि मग अशा वेळी महिलांच्या नावानं शेती आपण कधीच करत नाही आणि आज त्यांना शेतकरी म्हणून आपण या ठिकाणी सन्मान देतोय। ह्याच्या मागे यामध्ये आपण बघितलं की या विधेयकामध्ये उद्देशाने कारणामध्ये सांगितलंय की शेतमजूर असलेली तिला सुद्धा या ठिकाणी शेतकरी म्हणून महिलेला सन्मान देणार आहे। मी अतिशय या विधेयकाचं स्वागत करतो। परंतु या ठिकाणी शेतमजूर महिलेला शेतकऱ्याचा दर्जा देत असताना किंवा तिला प्रमाणपत्र देत असताना त्याच्या अटी शर्ती आणि त्याची SOP काय केली। मगाशी जाधव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एखाद्याला शेतजमीन घ्यायची असेल बाहेरच्या राज्यात जाऊन, बाहेरच्या जिल्ह्यात जाऊन, तर त्याला शेतकरी असलेला दाखला लागतो, म्हणजे किमान 20 गुंठे जमीन लागते। आता हे विधेयक सादर करत असताना मामा की शेतमजूरला किंवा ग्रामीण भागातल्या महिलांना जरी शेती नसेल तरी सुद्धा आपण तिला शेतकरी प्रमाणपत्र आपण देणार आहे। हे मला असं या कायदा जेव्हा आपण आणतो असा माझा समज आहे की जरी शेती जमीन नसली तरी तिला या ठिकाणी शेतकरी जी महिला आमची भगिनी शेती करते तिला शेतकरीचं प्रमाणपत्र देणार असं समजून आम्ही या ठिकाणी आपल्याला काही सूचना करतो की ज्याच्यामध्ये आपण आता शासनानं लक्ष्मी मुक्ती योजना आणली। या ठिकाणी अनेक आपण छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना म्हणून आपण अनेक कार्यक्रम आपण घेतले, प्रत्येक सर्कलला घेतले आणि त्या ठिकाणी लक्ष्मी मुक्ती योजनेमधून प्रत्येकाच्या घरामध्ये आपापल्या महिला वर्गांच्या नावावरती शेती जमीन लावायची, म्हणजे एखाद्या पुरुषाच्या नावावर असेल तर तिच्या पत्नीच्या नावानं जमीन लावायची। ही लक्ष्मी मुक्ती योजना आपण या ठिकाणी आणली। अनेक जणांच्या नावावर सातबारे आपण या ठिकाणी लावलेले आहेत। मला वाटतंय हे सातबारे लावत असताना आपण निश्चितपणे ही योजना मग संपूर्ण ठिकाणी कंपल्सरी करावी। प्रत्येक घरामध्ये जर त्या ठिकाणी महिला असेल आणि तिच्या नावावर शेतजमीन नसेल तर तिच्या नावावर शेतजमीन किमान 20 गुंठे करावी, या संदर्भातला कायदा करावा। पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि काही भागामध्ये गुंठेवर आहे, त्या ठिकाणी काय आपण उपाययोजना करता, एक SOP काय आपण केली ती आम्हाला या ठिकाणी कल्पना निश्चितपणे द्यावी। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी ह्या योजना राबवत असताना आपण अनेक शेतकरी सन्मान योजना असतात। आपण जर बघितलं असेल की या आपण महिलांना आता आपण सन्मान देण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली, तिच्या शिक्षणासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी शैक्षणिक योजना आणल्या। आता जी महिला शेती करते आपल्याला कल्पना आहे घरातली महिला सक्षम असेल तर ते घर सक्षम मानतं। एखाद्या कुटुंबामध्ये करती महिला गेली तर ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये सुद्धा आपण म्हणतो आता ह्या घराचं पुढं कसं चालायचं, या घरामध्ये करती महिला गेली, कारण महिला ही काय करू शकते ही त्यावेळी आपल्याला त्या वाक्यातनं सुधारणा आपल्याला माहिती मिळते। मला वाटतंय जी आपल्या घरातली शेतकरी महिला ही सकाळी कुणी सांगितलं 7 वाजता नाही 5 वाजल्यापासून ती उठते, या गोट्यात जाते, त्या ठिकाणी शेण काढायचं काम करते, गाई म्हशींना चारा घालायचं काम करते। आमचा शेतकरी पेंडीला जातो आणि या ठिकाणी सगळ्या कामं ही शेतकरी महिला करत असते।
मुलांचं शिक्षणाची जबाबदारी असते, शेतातली भांगलन असेल, या सगळी कामं ती महिला करत असते. अशावेळी आपल्या काही गोष्टीमध्ये आपण बदल करणं आवश्यक आहे. या शेतकरी सन्मान योजना जी आपण आता लागू केली, देशामध्ये आणि राज्यामध्ये शेतकरी सन्मान योजना लागू केली. आता त्या महिलेला जर आपण शेतकऱ्याचा प्रमाणपत्र देतोय, तर भरणे मामा तुम्ही निर्णय घेऊन टाका. या राज्यामध्ये आता तिला शेतकऱ्याचं प्रमाणपत्र दिलं. केंद्राचं मी काही बोलू शकत नाही, पण तू राज्यामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्याही मुख्यमंत्री असताना सीएम किसान योजना लागू केली, सन्मान योजना. तसं या शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत त्या महिलेला वर्षाला 6,000 रुपये आपण भाऊबीज म्हणून मामा आता तुम्ही द्यावी. महिलांसाठीच म्हणतो मी. ज्या जिथं 7-12 नसेल नरके साहेब त्याचबरोबर आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी शेतकरी महिला काम करते. आपल्याकडे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना मामा या ठिकाणी या ठिकाणी आपण बघितलं असेल तर 7-12 हा शेतकऱ्याच्या नावावर असतो, सर्वांना नाही बोलताय ना, नातवाच्या नावावर 7-12 नसतो. एखादा शेतकरी शेतामध्ये काम करायला गेला आणि त्याच्यामध्ये नातवाच्या नावावर 7-12 नसेल आणि सर्पदंशानं मृत्युमुखी पडला तर त्याला या योजनेचा लाभ मिळत नाही. आता या ठिकाणी ही अपघात विमा योजना जेव्हा आपण गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना येणार आहे, या योजनेमध्ये जर शेतकरी महिलांचा त्याच्यामध्ये समावेश करावा. मला वाटतंय मगाशी अनेक महिलांनी आमच्या भगिनींनी सांगितलं की शेती करताना शेतकऱ्यांची जी अवजार असतात त्या महिलांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना अवजार या ठिकाणी निर्मिती केली पाहिजे. आज अनेक उद्योग आहेत, बचत गटाच्या माध्यमातून असतील, वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून असेल. आता आपण कर्जमुक्ती योजनेच्या वेळी जो 293 आपला प्रस्ताव ठेवला होता त्याही सुद्धा मी सांगितलं शेतीला उद्योगाचा दर्जा द्यायला लागेल तर खऱ्या अर्थानं शेती टिकणार आहे. यावेळी आपण महिलेला शेतकऱ्याचं प्रमाणपत्र देता त्यावेळी तिला शेतीच्या विषयी ज्या ज्या योजना असतील त्या सगळ्या योजनांचा लाभ या शेतकरी महिलेला सुद्धा त्या योजनामध्ये समाविष्ट केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण करत असताना आपल्याला मी एवढंच या निमित्तानं सांगतो की आज आपण सगळेच सन्मान करतो. मगाशी आदित्यजींनी सांगितलं, अनेक सगळ्यांनी सांगितलं की या ठिकाणी शेतकरी आज महिलेला प्रमाणपत्र देतो. आम्ही एकमतानं म्हणण्याच्या सर्वानुमते आज या ठिकाणी हा सन्मान दिला पाहिजे. मला वाटते पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा या ठिकाणी बिल ठेवलं होतं 50% आरक्षणाचं, जे आपण जाधव साहेब सांगितलं की या ठिकाणी मागच्या काळामध्ये महिलांना या ठिकाणी नगरपालिकामध्ये असेल, जिल्हा परिषदमध्ये असेल, सगळ्या ठिकाणी आरक्षणाची संधी या ठिकाणी दिली. मग त्यावेळी ते महिलांना 33% आरक्षण आणल्यानंतर आपल्या सगळ्या चला बोला नरके साहेब, चला त्यावेळी जर सगळ्यांनी हा मोठेपणा दाखवला असता तर 2/3 बहुमताने तिथं सुद्धा सर्वानुमते जर आणलं असतं तर त्या ठिकाणी महिलांचा मान सन्मान राखला गेला असता. आपण या सगळ्या योजनांचा राज्य सरकारनं केलं म्हणून आपण मांडलं, म्हणून त्याला अनुसरून मी या ठिकाणी हा मुद्दा मांडला. त्यावेळी महिलांचा मान सन्मान राखत असताना सगळ्यांनीच या ठिकाणी पुरुष मंडळींनी राखला तर निश्चित पद्धतीनं या महिलांचा सन्मान दिला होईल. आपल्या सर्वांनाच मी या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं भरणे मामाला असेल या ठिकाणी आपण बिल आणलं त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. परंतु ज्या ज्या योजना या ठिकाणी आता राबवणार आहे त्याच्या संदर्भात आपण काही उपाययोजना किंवा जी काही SOP केली असेल त्याच्यामध्ये या सगळ्या सूचनांचा अंतर्भाव घ्यावा आणि या विधेयकाचे मी समर्थन करतो आणि सर्वानुमते या विधेयकाला पाठिंबा द्यावा अशी मी सभागृहाला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.